नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण आहे 3 वर्तुळ यामधील संकीर्ण प्रश्नसंग्रह सोडवत आहोत. त्यामधील प्रश्न 15 आहे. आकृती 3.93 मध्ये मापन कंस WY बरोबर 44 अंश, मापन कंस ZX बरोबर 68 अंश. तर या ठिकाणी 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला काढायची आहेत. त्यासाठी इथं आकृती दिलेली आहे. यापैकी आपण एक एक प्रश्नांची उत्तरे काढूया. आकृतीमध्ये आपण दिलेली माहिती इथे जर भरून घेतली तर इथे मापन कंस WY, तर मापन कंस WY हा जो आहे तो 44 अंश आहे, हा इथून इथपर्यंत. त्यानंतर मापन कंस ZX, हा ZX जो आहे तो 68 अंश आहे. तर आपल्याला ही पहिला प्रश्न आहे, कोन ZTX, कोन ZTX याचे माप काढायचं आहे. आता ह्या कोनाचा जर विचार केला तर ह्या कोनानी आणि त्याच्या विरुद्ध कोनानी खंडित केलेले कंस दिलेले आहेत. तर दिलेल्या कोनाचा जर शिरोबिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात जर असेल तर त्याने खंडित केलेला कंस आणि त्याच्या विरुद्ध कोनाने खंडित केलेला कंस या दोघांची बेरीज करून त्याच्या निम्म ह्या कोनाचं माप असतं. आता याचं माप आपण काढूया. तर त्यासाठी आपण सुरुवातीला म्हणूया उत्तर. यामध्ये आपण म्हणूया आकृतीवरून वर्तुळामध्ये कोन ZTX चा शिरोबिंदू T हा वर्तुळाच्या अंतर्भागात आहे. म्हणून मापन कोन ZTX बरोबर 1/2 गुणिले मापन कंस, तर त्यांनी खंडित केलेला जो कंस आहे ZX अधिक मापन कंस YW. आता या दोघांची बेरीज करून त्याच्या निम्म याचं माप असणार आहे. इथे 1/2 मापन कंस ZX आपल्याला दिलेला आहे 68 अंश अधिक मापन कंस YZ, मापन कंस YW म्हणजे WY हा जो आपल्याला 44 अंश दिलेला आहे. आता आपण 1/2 तसाच ठेवूया. या दोघांची पहिल्यांदा बेरीज करूया. 8 आणि 4 12, हातचाला 1, 6 आणि 4 10 आणि 1 11, 112 अंश टोटल झालेले आहे. मग इथे 2ने आपल्याला भाग द्यावा लागेल. ते 1/2 गुणिले 112 अंश. बेक बे, बे पंचे 10, 1 उरला, बेसंग 12, म्हणजेच मापन कंस ZTX बरोबर 56 अंश. तर हे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. हे आपलं पहिलं प्रश्नाचं उत्तर आपलं आहे. या गुणधर्माला आपण खंडित कंसाच्या गुणधर्म असं म्हणू शकतो. आता आपण दुसऱ्याचं उत्तर काढूया. दिलेल्या माहितीच्या आधारे आपण आता TZ या रेषाखंडाची लांबी काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे 2 जीवांचा आंतरछेद विभाजन गुणधर्म वापरायचा आहे. तर इथे आपण म्हणूया 2 जीवांचा आंतरछेद विभाजन
गुणधर्म. आता हा गुणधर्म काय असतो, तर पहिल्या जीवेचे जे तुकडे आहेत तर इथे WT गुणिले त्याच्या पुढचा भाग TX, तर ह्या दोघांचा गुणाकार हा दुसऱ्या जीवेचे दोन तुकडे जे आहेत YT गुणिले त्याच्या पुढचा भाग TZ. आता यामध्ये आपल्याकडे ज्या ज्या किमती आहेत ते आपल्याला माहिती आहे. तर इथे WT याची किंमत आपल्याला 4.8 दिलेली आहे. त्यानंतर TX याची किंमत 8.0 दिलेली आहे. त्यानंतर YT याची किंमत 6.4 दिलेली आहे आणि TZ आपल्याला काढायचा आहे. आता ह्या किमती यामध्ये आपण टाकूया. WT च्या जागी 4.8 ची किंमत टाकूया. TX च्या जागी 8.0 म्हणजेच 8, कारण पॉईंटच्या नंतर 0 आहे. त्यानंतर YT च्या जागी 6.4 आणि TZ आपल्याला काढायचा आहे. आता TZ तसाच ठेवूया आणि 4.8 गुणिले 8 भागिले 6.4. आता यामध्ये एक स्टेप लक्षात ठेवा. TZ, तर इथे वरच्या अंशामध्ये एक दशांश स्थळ आहे आणि छेदामध्ये एक दशांश स्थळ आहे. जर इथे दोघांची दशांश स्थळं जर पुढे सरकावली तर ह्यामध्ये काही फरक पडणार नाही. म्हणजे इथे 4.8च्या जागी 48 गुणिले 8, त्यानंतर 6.4 च्या ऐवजी 64. याचाच अर्थ अंशातून एक दशांश स्थळ पुढं सरकवलं आणि छेदातून सुद्धा एक दशांश स्थळ पुढं सरकवायचं आहे, तेव्हा ह्यामध्ये काही फरक पडणार नाही. आता इथे भाग देऊया. 8 एके 8, 8 8 64. त्यानंतर 8 एके 8, 8 संग 48. तर इथे TZ ची किंमत आपल्याला 6 मिळेल. प्रश्न तिसऱ्याचं उत्तर आपण घेण्यासाठी त्यामध्ये WX बरोबर 25 दिलेला आहे, YT बरोबर 8 दिलेला आहे, YZ बरोबर 26, तर आपल्याला WT काढायची आहे. आता यामध्ये आपल्याला WX ची किंमत टोटल 25 दिलेली आहे आणि आपल्याला WT काढायची आहे. तर जी काढायची ती आपण X मानणार आहोत. WT ही जर X आपण घेतली तर इथे पूर्ण WX ही 25 दिलेली आहे, तर राहिलेली जी आहे ती 25 वजा X अशी होईल. W'T'(X) हा दरम्यानचा संबंध वापरून TX ची किंमत 25 वजा X घेऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला YZ ची टोटल किंमत 26 दिलेली आहे. तर आपल्याला ही जर पूर्ण 26 दिलेली असेल आणि ही 8 दिलेली असेल तर आपण हा दरम्यानचा संबंध वापरून ही TZ काढू शकतो. तर आता पहिल्यांदा आपण TZ काढूया. तर इथं प्रश्न तिसऱ्याचं उत्तर म्हणूया. तर इथे Y''T''Z, तर इथे YZ बरोबर YT अधिक TZ. ह्याच्यामध्ये आपल्याला YZ ही 26 दिलेली आहे, त्यानंतर YT ही 8 दिलेली आहे, तर आपल्याला TZ काढता येईल. तर इथं YZ च्या जागी आपण 26 किंमत ठेवूया, त्यानंतर YT च्या जागी 8 आणि TZ तसाच ठेवूया. तर इथे TZ, तर इथं 26 वजा 8, 8 अधिक 1 पक्षांतर केल्यानंतर वजा होतील, म्हणजे YZ ची किंमत आपल्या 26 मधून 8 गेल्यानंतर आपले 18 ही किंमत राहील. तर इथे YZ ची किंमत 18 मिळेल. इथे W''T''X, त्याच्यामध्ये आपल्याकडे WX ची किंमत 25 दिलेली आहे. आपल्याला WT काढायची आहे, ती आपण X मानू. तर आपल्याला TX ची किंमत मिळवता येईल. इथे WX बरोबर WT
अधिक टी एक्स. तर डब्ल्यू एक्सच्या जागी आपण 25 किंमत टाकूया. डब्ल्यू टीच्या जागी एक्स. टी एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे. तर टी एक्स तसा ठेवूया. इथे टी एक्स बरोबर 25, हे एक्स अधिक आहे, पक्षांतर केल्यानंतर वजा होतील, तर 25 वजा एक्स. तर या पद्धतीने आपल्याला टी एक्सची किंमत 25 वजा एक्स इतकी येईल. आता आपल्याला दोन जीवांचा आंतरछेद विभाजन गुणधर्म वापरायचा आहे. तर इथं म्हणावं लागेल दोन जीवांचा आंतरछेद विभाजन गुणधर्म. आता हा गुणधर्म कसा असतो, तर पहिल्या जीवेचे जे तुकडे आहेत तर इथे डब्ल्यू टी गुणिले त्या पुढचा भाग टी एक्स बरोबर दुसऱ्या जीवेचा पहिला भाग वाय टी गुणिले या पुढचा भाग टी झेड. आता यामध्ये ज्या ज्या किमती आपल्याकडं आहेत त्या इथं आपण ठेवूया. डब्ल्यू टी जी आहे ती आपली एक्स आहे आणि टी एक्स जी आहे ती 25 वजा एक्स आहे. त्यानंतर वाय टी याची किंमत 8 दिलेली आहे आणि टी झेडची किंमत आपण 18 मिळवलेली आहे. या किमती आपण ठेवल्यानंतर असं समीकरण मिळेल. आता आपल्याला ह्या एक्सनी या कंसामध्ये गुणायचं आहे. तर एक्सनी पहिल्यांदा 25ला गुणल्यानंतर 25 एक्स असे होतील वजा एक्स गुणिले एक्स वर्ग. त्यानंतर 8 गुणिले 18 हा गुणाकार तुम्ही करायचा आहे. 8 8 64, 8 6, 8 1 8 आणि 6 14, तर 144. वर्गपद हे आपल्याला धन पाहिजे आहे, म्हणून आपण काय करूया, हे दोन्ही पद 144 कडे पक्षांतर करू, म्हणजे इथे 0 राहील. म्हणजे इथे एक्स वर्ग पक्षांतर झाल्यानंतर एक्स वर्ग होईल आणि अधिक 25 एक्स आहे ते पक्षांतर झाल्यानंतर वजा 25 एक्स होतील आणि 144 हे तसेच राहतील अधिक, कारण हे दोन्ही पद या बाजूला आलेले आहेत. आता आपल्याला ह्या बाजूचा 0 ह्या बाजूला टाकायचा आहे. शून्याला काही चिन्ह नसतं, त्यामुळे त्याचं काही फरक पडणार नाही. एक्स वर्ग वजा 25 एक्स अधिक 144 बरोबर 0. आपल्याला डब्ल्यू टी ची किंमत म्हणजे एक्सची किंमत आहे, तर एक्सची किंमत मिळवायची आहे आपल्याला, म्हणून इथे आपल्याला अधिक 144 ची फोड कर. आपल्याला वर्ग समीकरण मिळालेलं आहे. वर्ग समीकरणामध्ये पहिल्या पदाला सहगुणक नाही आणि 144 हे धन आहेत, तर 144 धन असल्यामुळे याची अशी फोड करायची आहे. या दोघांना मधल्या पदाचे चिन्ह द्यायचे आहेत. तर 144 ची अशी फोड करायची आहे की त्याचा गुणाकार 144 राहील आणि बेरीज मात्र 25 येईल. त्यासाठी 144 चे तुम्हाला अवयव पाडावे लागतील किंवा 144 कोणकोणत्या संख्येच्या पाड्यात आहे हे शोधावं लागेल. तर इथे 16 गुणिले 9 असा जर गुणाकार केला तर 16 9 144 होतात आणि 16 आणि 9 ह्या दोन ज्या संख्या आहेत यांची बेरीज 25 येते. वजा 16 आणि वजा 9 अशा दोन संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. ते आपण इथे मधल्या पदाजागी घ्यायच्या आहेत. इथे डायरेक्ट जर स्टेप करायचे असेल, जर पहिल्या पदाला सहगुणक नसेल तर तुम्हाला डायरेक्ट स्टेप करता येते. इथे एक्स वजा 16 आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्स वजा 9 बरोबर 0 अशी डायरेक्ट स्टेप करू शकता. ही जर स्टेप तुम्हाला डायरेक्ट करायची नसेल तर इथे तुम्ही असंही करू शकता. एक्स वर्ग या मधल्या पदाच्या जागी आपल्याला ही पदं घ्यायची आहेत. वजा 16 एक्स वजा 9 एक्स अधिक 144 बरोबर 0. आता पहिल्या दोघांचा एक गट, दुसऱ्या दोघांचा एक गट, या दोघांमधून आपण एक्स कॉमन काढूया. तर इथे एक्स वजा 16 एक्स मधले एक्स इथं आले तर 16 राहतील. या दोघांमधून वजा 9 कॉमन काढा,
तर -9x मधले -9 आल्यानंतर इथे x राहील, इथे वजा चिन्ह कॉमन काढल्यामुळे अधिकचं वजा होईल. 9 ने 144ला भागल्यानंतर 16 येतील बरोबर 0. अशा प्रकारे x - 16 हा जो पहिला कंस आहे आणि x - 16 हा दुसरा कंस हा पुन्हा कॉमन काढायचा आहे. x - 16 दुसऱ्या कंसामध्ये x - 9 बरोबर 0. इथं काय नाही म्हणजे गुणाकार. या दोन कंसांचा गुणाकार 0 आहे, परंतु आपल्याला माहित नाही की कोणाची किंमत 0 आहे, म्हणून इथे आपण दोघांची किंमत 0 मानूया. तर x - 16 बरोबर 0 किंवा x - 9 बरोबर 0. म्हणून इथे x बरोबर 16 ही पहिली किंमत मिळेल किंवा x बरोबर 9. आता ह्या दोन्ही किमती धन असल्यामुळे आपल्याला त्या दोन्ही किमती या WT च्या घ्याव्या लागतील. म्हणून इथे WT बरोबर 16 किंवा WT बरोबर 9 आहे. या दोघांपैकी कोणती किंमत WT ची येऊ शकते. तर हे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. प्रश्न 16 आकृती 3.94 मध्ये एक मापन कंस CE बरोबर 54 अंश, मापन कंस BD बरोबर 23 अंश, तर कोन CAE बरोबर किती? प्रश्न दुसरा AB बरोबर 4.2, BC बरोबर 5.4, AE बरोबर 12.0, तर AD ची किंमत किती? प्रश्न तिसरा AB बरोबर 3.6, AC बरोबर 9, AD बरोबर 5.4, तर AE बरोबर किती? त्यासाठी इथे आकृती दिलेली आहे. आपण एका प्रश्नाचं उत्तर इथं शोधायचं आहे. इथं तिन्ही प्रश्नांची उत्तरे आपल्याला काढायची आहे. त्यासाठी जर आपण पहिल्यांदा या पहिल्या प्रश्नामध्ये जी माहिती दिलेली आहे ती आकृतीमध्ये जर आपण इथे दाखवली तर आपल्याला कळेल की काय करायचं आहे. तर इथं CE या कंसाची किंमत आपल्याला 54 अंश दिलेली आहे. त्यानंतर मापन कंस BD ची किंमत आपल्याला 23 अंश दिलेली आहे. तर इथे कोन CAE हा कोन काढायचा आहे. आता हा जो कोन आहे यांनी खंडित केलेले हे कंस BD आणि कंस CA आहेत आणि ह्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या बाहेर आहे. जर वर्तुळाच्या बाहेर जर कोनाचा शिरोबिंदू असेल आणि तो कोन काढायचा असेल तर त्यांनी खंडित केलेले जे कंस आहेत त्या मोठ्या कंसातून छोटा कंस वजा केला आणि त्याच्या निम्म ह्या कोनाचं माप येईल. तर हे सूत्र आहे. तर त्यासाठी आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे म्हणूया उत्तर 1. त्यामध्ये आपण म्हणूया कोन CAE चा शिरोबिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात आहे, म्हणून खंडित कंसाच्या गुणधर्मानुसार. तर काय गुणधर्म आहे तर कोन CAE याचं माप काढायचं आपल्याला 1/2. त्यांनी खंडित केलेला मोठा कंस आहे मापन कंस CE वजा मापन कंस BD. आता यामध्ये आपण व्यवस्थित किमती टाकायच्या आहे आणि हे समीकरण व्यवस्थित सोडवायचं आहे. त्यापैकी आपल्याला कोन CAE दिलेला नाही, 1/2 तसाच ठेवूया आपण. मापन कंस CE हा 54 अंशाचा दिलेला आहे वजा कंस BD ची किंमत 23 अंश दिलेली आहे. आता आपण 1/2 तसाच ठेवूया आणि 54 मधून 23 वजा करूया.
4तून 3 गेल्यानंतर 1 उरेल आणि 5तून 2 गेल्यानंतर 3 म्हणजे 31 अंश. आता आपल्याला इथे बेनी 31ला भागायचं आहे, तर 1/2 गुणिले 31 अंश. बे एक बे, बे एक बे, त्यानंतर 1 उरला, बे पंचे 10.5 म्हणजे 15.5. अशा प्रकारे मापन कोन CAE याची किंमत 15.5 अशी येईल. यामधील उपप्रश्न क्रमांक 2चं आपण उत्तर म्हणूया. तर इथे 2चं उत्तर आपण लिहायचं आहे. उत्तर त्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे, तर AB ही 4.2 दिलेली आहे, BC ही 5.4 दिलेली आहे आणि AE आपल्याला 12.0 इतकी दिलेली आहे आणि AD काढायची आहे. या आकृतीमध्ये जीवा BC आणि जीवा DE या वर्तुळाच्या बाहेर A बिंदूमध्ये एकमेकींना छेदतात, त्यामुळे आपल्याला इथं म्हणावं लागेल. म्हणून इथे 2 जीवांचा बाह्य छेद विभाजन गुणधर्म. तर 2 जीवांचा बाह्यछेद विभाजन गुणधर्म काय असतो, तर पहिली जी जीवा आहे AC गुणिले त्याचा बाहेरचा भाग AB बरोबर दुसरी जीवा पूर्ण बाहेरपर्यंत AE गुणिले बाहेरचा भाग AD. तर इथे AC आपल्याला दिलेलं नाही, तर AC पूर्ण काढायचे असेल तर AB आणि BC या दोघांची बेरीज करावं लागेल. तर इथं आपण AC बरोबर AB अधिक BC अशी आपण घेऊया. AB आपल्याला 4.2 अशी दिलेली आहे आणि BC ही 5.4 दिलेली आहे. तर या दोघांची जर बेरीज केली तर 2 आणि 4 6.4 आणि 5 9 म्हणजे 9.6. तर ही ACची किंमत येईल. त्यानंतर बाकीच्या किमती आपल्याकडे आहेत, तर AC जागी आपण 9.6 अशी किंमत ठेवूया. ABच्या जागी 4.2 बरोबर AE आपल्याला 12.0 दिला आहे म्हणजे 12 आहे गुणिले AD काढायचे आहे. आता हा गुणाकार केला तरी चालेल, तसाच ठेवला तरी चालेल. आपल्याला वेळ वाचवायचा असेल तर असाच ठेवूया आपण, भागिले 12 बरोबर AD. आता आपण 12 ने भाग देऊया, तर 12 एके 12, 12 शून्य 0 आणि 9वर 6 ठेवले 96 झाले, 12 8 96 म्हणजे AD ची किंमत आपल्याला मिळेल 0.8 गुणिले 4.2. आता हा गुणाकार करूया आपण. तर इथे 8 दुने 16, हातचाला 1, 8 चौक 32 आणि 1 33. तर पॉईंटचं घरी इथं 1 आहे आणि इथं 1 आहे, असे 2 घरं आहेत. तर ह्या आपण उजवीकडून डावीकडे 2 घरं मोजून द्यायची आहेत, 1 आणि 2 म्हणजे 3.36 अशी ADची किंमत येईल. तर AD आपल्याला काढायला लावला होता, तर 3.36 त्याला आपण मार्किंग करूया. यामधील उपप्रश्न क्रमांक 3चं आपण उत्तर म्हणूया. उत्तर आता यामध्ये आपल्याला काय काय किमती दिलेल्या आहेत, तर AB ची किंमत आपल्याला 3.6 इतकी दिलेली आहे, AC ची किंमत 9.0 दिलेली आहे, त्यानंतर AD ची किंमत आपल्याला 5.4 इतकी दिलेली आहे आणि आपल्याला AE काढायचा आहे.
आपण ह्या किमती ह्या आकृतीमध्ये भरून घेतल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला दिसून येतं की इथं सुद्धा दोन जीवांचा बाह्यछेद विभाजन गुणधर्म वापरावा लागेल. तर इथं म्हणूया आपण दोन जीवांचा बाह्य छेद विभाजन गुणधर्म. आता काय गुणधर्म असतो, तो पूर्ण बाहेरपर्यंतचा भाग म्हणजे AC गुणिले बाहेरचा भाग AB बरोबर दुसऱ्या जीवेचा पूर्ण भाग AE गुणिले बाहेरचा भाग AD. AC च्या जागी आपण 9.0 म्हणजे 9 आहे. AB जे आहे 3.6 आहे. ही आपल्याला काढायची आहे आणि गुणिले AD 5.4. आता AE ची किंमत जर आपल्याला मिळवायची असेल तर 5.4 त्याला गुणिले पक्षांतर केल्यानंतर भागिले होईल. तर 9 गुणिले 3.6 छेदाला 5.4. आता इथे एक स्टेप व्यवस्थित लक्षात ठेवा, आपल्याला AE काढायची आहे. इथे छेदाला जर दशांश चिन्ह असेल तर तो काढून टाकायचा आहे. तो कसा काढायचा, तर इथे छेदामध्ये एक दशांश स्थळ आहे, अंशामध्ये एक दशांश स्थळ आहे. दोघांची एक एक दशांश स्थळ पुढे सरकून टाकायची आहे. म्हणजे इथे होईल 9 गुणिले 36 आणि छेदाला याचा एक दशांश स्थळ सरकला तर याचा सुद्धा एक दशांश स्थळ पुढे सरकेल म्हणजे 54. आता आपण याला भाग देऊया. 9 एके 9, 9 संग 54, 6 एके 6, 6 6 36. AE ची किंमत आपल्याला यामध्ये फक्त 6 उरलेले आहेत, तर AE ची किंमत आपल्याला 6 मिळेल. प्रश्न 17. शेजारी दिलेल्या आकृतीत जीवा EF समांतर जीवा GH, तर सिद्ध करा जीवा EG एकरूप जीवा FH. पुढे दिलेल्या सिद्धतेतील रिकाम्या जागा भरा आणि सिद्धता लिहा. ही सिद्धता आपल्याला रिकाम्या जागा भरा या पद्धतीने दिलेली आहे. तर यामध्ये जिथे जिथे रिकामी जागा आलेली आहे त्यामध्ये भरल्यानंतर त्याखाली पेन्सिलने अंडरलाईन करायची आहे. इथे आपल्याला आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये आपल्याला जीवा EF आणि जीवा GH या समांतर आहेत. जर ह्या समांतर असतील आणि ही छेदिका जर घेतली तर त्यामध्ये इथं झेड आकृतीच्या खाच्यामध्ये वितक्रम कोन होतील. तर ही सिद्धता पूर्ण करण्यासाठी आपण ह्या रिकाम्या जागा भरूया. सिद्धता रेख GF काढली. कोन EFG, कोन EFG हा जो कोन आहे तो कोन बरोबर आहे FGH ह्या कोनाला. तर हे कोन कसले आहेत, ह्या जीवा जर समांतर असतील तर हे जे झेड आकृतीच्या खाच्यात होणारे कोन आहेत ते वितक्रम कोन आहेत. तर समांतर रेषेमधले वितक्रम कोन ह्याला कारण द्यायचं आहे. तर इथं आपण कारण देऊया. समांतर रेषे मधील वितक्रम कोन, याला विधान क्रमांक 1, याला पेन्सिलने अंडरलाईन करा. कोन EFG हा जो कोन आहे तो आंतरलिखित कोनाचे प्रमेय वापरायचा आहे. तर कोन EFG ने कंस EG ला खंडित केलेला आहे आणि तो या कंसामध्ये अंतर्लिखित आहे. तर आपल्याला अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाचा वापर करायचा आहे. तर कोन EFG हा अर्धा आहे, निम्मा आहे, कंस मापन कंस EG हे अंतर्लिखित कोनाचे प्रमेय, याला विधान क्रमांक 2. त्याचप्रमाणे कोन FGH ने खंडित केलेला कंस आहे FH. तर इथं 1/2 गुणिले मापन कंस FH
तर हे अंतर्लिखित कोनाचे प्रमेय, याला विधान क्रमांक 3. इथे विधान क्रमांक 1, 2 आणि 3 वरून या ठिकाणी EG हा जो कंस आहे तो सारखा होईल, मापन कंस FH. विधान 1, 2 व 3 वरून त्या कंसांना सामावणाऱ्या जीवा सुद्धा एकरूप असतात, म्हणून जीवा EG एकरूप जीवा FH. याला कारण देऊया आपण, एकरूप कंस खंडित करणाऱ्या जीवा एकरूप असतात आणि हे सिद्ध. प्रश्न 18वा. शेजारच्या आकृतीत बिंदू P हा स्पर्श बिंदू आहे. यासाठी इथे आकृती दिलेली आहे. 3 उपप्रश्न आहेत, त्यापैकी एक एक आपण उत्तर लिहित जाऊया. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे, मापन कंस PR. मापन कंस PR याची किंमत जी आहे ती 140 अंश दिलेली आहे. हा जो PR आहे तो 140 अंश दिलेला आहे. त्यानंतर कोन POR, कोन POR ची किंमत इथे 36 अंश दिलेली आहे. तर आपल्याला मापन कंस PQ हा काढायचा आहे. तर खंडित कंसाच्या गुणधर्मानुसार जर दिलेल्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या बाहेर असेल तर या कोनाचं माप काढताना त्यांनी खंडित केलेल्या कंसांची वजाबाकी करून त्याच्या निम्म या कोनाचं माप असतं. हा गुणधर्म आपण वापरू शकतो. तर इथे आपण 1 चं उत्तर म्हणूया. म्हणजे प्रश्न 18 आहे, 18व्या मध्ये पहिल्याचं उत्तर. आता यामध्ये आपण म्हणूया कोन POR चा शिरोबिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात आहे, म्हणून खंडित कंसाचा गुणधर्म. तर खंडित कंसाचा गुणधर्म काय सांगतो, तर कोन POR, कोन POR बरोबर 1/2 गुणिले यांनी खंडित केलेले जे कंस आहेत PQ आणि PR, यापैकी PR हा मोठा आहे, तर मापन कंस PR यातून वजा करायचा आहे मापन कंस PQ. तर हे सूत्र लक्षात ठेवा. इथे आपल्याला POR ह्या कोनाचं माप आपल्याला 36 अंश दिलेलं आहे, ते इथे टाकूया. बरोबर 1/2 गुणिले यापैकी आपल्याला PR हा दिलेला आहे 140 अंश वजा मापन कंस PQ. आता आपल्याला 1/2 हा छेदाला आहे, तो पक्षांतर करून घ्यावा लागेल. तर 36 अंश गुणिले 2 बरोबर 140 अंश वजा मापन कंस PQ. आता 36 ला 2 ने गुणल्यानंतर 6 दुने 12, हातचा आला 1, 3 दुने 6 आणि 1 7, 72 अंश बरोबर 140 अंश वजा मापन कंस PQ. मापन कंस PQ हा वजा आहे, तो पक्षांतर करून घेऊया, तो अधिक होईल. तर मापन कंस PQ या बाजूला 140 अंश आणि हा 72 अधिक आहे, पक्षांतर केल्यानंतर वजा होईल. मग मापन कंस PQ आपल्याला काढायचं असेल तर 140 अंशातून 72 अंश वजा करावं लागेल. तर इथे रफ पान घ्यायचं आहे. 140
वजा 72 अंश. आता इथं शून्यातून 2 जात नाही, इथे हातचा घेतल्यानंतर इथे 3 उरतील, इथे 10. मग इथे 10तून 2 गेल्यानंतर 8, त्यानंतर 3तून 7 जात नाही, म्हणजे टोटल 13 झाले. 13तून 7 गेल्यानंतर 6, म्हणजे 68 अंश. मग इथे मापन कंस पी क्यू बरोबर 68 अंश. तर अशा प्रकारे पी क्यूची किंमत आपल्याला मिळेल. 18व्या प्रश्नामधील दुसरा जो उपप्रश्न आहे त्याचं उत्तर आपल्याला ओ पी 7.2 दिलेले आहे, ओ क्यू 3.2 दिलेले, ओ आर आणि क्यू आर आपल्याला काढायचे आहे. पी हा स्पर्शबिंदू असेल तर ओ पी ही स्पर्शिका होईल आणि क्यू आर ही छेदिका होईल. स्पर्शिका आणि छेदिका ही वर्तुळाच्या ओ ह्या बाह्यबिंदूमध्ये एकमेकींना छेदतात. तर इथे आपल्याला स्पर्शिका छेदिका बाह्यछेद विभाजन गुणधर्म वापरावा लागेल. इथे म्हणावं लागेल स्पर्शिका छेदिका बाह्य छेद विभाजन गुणधर्म. स्पर्शिकेचा वर्ग म्हणजे ओ पी चा वर्ग वर छेदिकेचा पूर्ण भाग म्हणजे ओ आर गुणिले बाहेरचा भाग ओ क्यू. आता यामध्ये आपल्याकडे ज्या ज्या किमती आहेत त्या इथे आपण ठेवूया. ओ पीच्या जागी आपण 7.2 इतकी किंमत ठेवली आणि त्याचा वर्ग आहे, म्हणजे इथे 7.2 चा वर्ग. ओ आर आपल्याला काढायचे आहे आणि ओ क्यू जी आहे ती 3.2 दिलेली आहे. मग आता इथं 7.2 चा वर्ग केला तरी चालेल, तर तुम्हाला 7.2 ला 7.2 ने गुणावं लागेल. इथे गुणाकार न करता इथं वेळ वाचवायचा असेल तर 7.2 गुणिले 7.2 असं करा छेदाला, आणि 3.2 इथे गुणिले आहे, इथे पक्षांतर केल्यानंतर भागिले होतील बरोबर ओ आर. आता आपल्याला या ओ आर ची किंमत काढायची आहे. छेदामध्ये दशांश स्थळ असल्यामुळे ते आपल्याला नको आहे, म्हणून इथे आपण एक दशांश स्थळ छेदातलं पुढे सरकवलं म्हणजे 32 झाले. तर यामध्ये अंशामधले कोणत्याही एकाचं दशांश स्थळ आपण पुढे सरकूया. मग इथे 7.2 तसे ठेवूया. 7.2चं दशांश स्थळ पुढे सरकवल्यानंतर 72. हे भाग देऊया आपण. इथे 8 ने भाग जाईल, 8 चौक 32 आणि 8 9 72. त्यानंतर 4 ने भाग देऊया आपण. 4 एके 4, इथे 4 एके 4, 7 मधून 4 गेल्यानंतर 3 उरतील, पॉईंट तसाच देऊया आपण. 3 वर 2 ठेवल्यानंतर 32 होतील, 4 8 32, तर 1.8. म्हणजे इथे ओ आर ची किंमत काढताना 1.8 गुणिले 9. आता आपल्याला हा गुणाकार करावा लागेल, तर इथे डायरेक्ट गुणाकार करूया आपण. 9 8 72, 8 आले 7, 9 एके 9 आणि 7 16. आता या पॉईंटचं घर 1 आहे, म्हणून इथे उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे एक घर मोजून द्या, म्हणजे ते ओ आर ची किंमत 16.2. इथे आपल्याला ओ आर काढायचे आहे. त्याचबरोबर ही पूर्ण ओ आर जी आहे ती 16.2 आलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला क्यू आर सुद्धा काढायचे आहे. त्यासाठी तुम्हाला इथे दरम्यानचा संबंध वापरावा लागेल, आर डॅश क्यू डॅश ओ, म्हणजे ओ आर बरोबर क्यू आर अधिक ओ क्यू. आता यामध्ये आपल्याकडे ज्या ज्या किमती आहेत त्या इथे आपण ठेवूया, म्हणजे आपल्याला क्यू आर ची किंमत मिळेल. त्यापैकी आपल्याला ओ आर ची किंमत आपण 16.2 इतकी मिळवलेली आहे. त्यानंतर ओ क्यू ची किंमत सुद्धा आपल्याला दिली होती, ती 3.2, आणि आपल्याला क्यू आर ची किंमत काढायची आहे. आता यामध्ये आपण ह्या किमती टाकूया. ओ आर च्या जागी 16.2, त्यानंतर क्यू आर आपल्याला काढायचा आहे. त्यानंतर ओ क्यू च्या जागी 3.2. आता आपण क्यू आर एकाच बाजूला ठेवूया.
16.2 वजा 3.2 म्हणजे क्यू आरची किंमत काढताना 16.2 मधून 3.2 वजा करावं लागेल. तर इथे डायरेक्ट केलं तरी चालेल. 0.2 मधून 0.2 गेले, 0 राहिला. त्यानंतर 16तून 3 गेल्यानंतर 3 राहतील आणि 1 म्हणजे क्यू आरची किंमत आपल्याला 13 मिळेल. तर अशा प्रकारे क्यू आर बरोबर 13. उपप्रश्न क्रमांक 3चं उत्तर. त्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या किमती दिलेल्या आहेत त्या इथे आकृतीमध्ये दाखवलेल्या आहेत. तर आपल्याला ओ आरची किंमत दिलेली आहे 16.2. ओ पी किंवा पी ओ आपल्याला दिलेला आहे 7.2. तर आपल्याला ओ क्यू काढायचा आहे. आता यामध्ये सुद्धा इथे स्पर्शिका आणि छेदिका बाह्यछेद विभाजन गुणधर्म वापरायचा आहे. मग इथं म्हणूया आपण स्पर्शिका छेदिका बाह्य छेद विभाजन गुणधर्म. आता यामध्ये स्पर्शिकेचा वर्ग म्हणजे ओ पीचा वर्ग बरोबर छेदिकेचा पूर्ण भाग म्हणजे ओ आर गुणिले बाहेरचा भाग ओ क्यू. इथे 7.2 चा वर्ग, त्यानंतर ओ आर आपल्याला 16.2 दिलेला आहे आणि ओ क्यू काढायचा आहे. आता 7.2 चा वर्ग करायचा असेल तर तुम्ही दोनदा गुणाकार करू शकता. इथे वेळ वाचवायची असेल तर इथे दोनदा गुणाकार लिहा फक्त. 7.2 गुणिले 7.2 हा 16.2 जो आहे तो इथे गुणिले आहे, पक्षांतर केल्यानंतर भागिले होईल बरोबर ओ क्यू. ओ क्यू काढायचा आहे. छेदामध्ये 16.2 आहे. आपल्याला दशांश स्थळ आपल्याला छेदामध्ये नको आहे म्हणून इथे 16.2 च्या ऐवजी 162 म्हणजे दशांश स्थळ पुढं सरकवला. तर छेदातून एक घर पुढं सरकल्यानंतर अंशामध्ये दशांश स्थळ असेल तर तो सुद्धा एक घर पुढं सरकवायचा आहे. तर इथे 7.2 तसं ठेवूया आपण आणि 72 इथे करूया, एक दशांश स्थळ पुढं सरकला. हे आपण सुरुवातीला बेने भाग देऊया. बे 8 16 आणि बे 1 बे. बे त्रिक 6, एक उरला, बेसंग 12. आता 9 ने भाग द्या. 9 9 81, 9 चौक 36. परत 9 1 9, 9 0 0, 9 8 72. तर अशा प्रकारे 0.8 गुणिले 4 अशी आपली ओ क्यूची किंमत येईल. तर ओ क्यू बरोबर 0.8 गुणिले 4. आता हा गुणाकार करूया आपण. ओ क्यू बरोबर 8 चौक 32, हातचे आले 3, 4 0 0 आणि 3, तसेच पॉईंटचं घर 1 म्हणजे 3.2. तर अशा प्रकारे आपल्याला ओ क्यूची किंमत 3.2 अशी मिळेल. इथे आपल्याला क्यू आर काढण्यासाठी दरम्यानचा संबंध वापरूया आपण. आर डॅश क्यू डॅश ओ. तर इथे ओ आर बरोबर क्यू आर अधिक ओ क्यू. यामध्ये आपल्याकडे ज्या ज्या किमती आहेत त्या इथं घेऊया. ओ आर आपल्याकडं आहे 16.2. त्यानंतर ओ क्यू आपण काढलेली आहे 3.2. आता ओ क्यू काढल्याशिवाय आपल्याला क्यू आर काढता येत नाही. तर पहिल्यांदा आपण ओ क्यू काढलेली आहे, त्यानंतर आपण आता क्यू आर काढतो आहे. यामध्ये क्यू आरची किंमत काढायला लावलेली आहे. मग आता इथे ओ आरच्या जागी आपण 16.2 ठेवूया. त्यानंतर क्यू आर आपल्याला काढायची आहे आणि ओ क्यूच्या जागी आपल्याला 3.2 ठेवायची आहे. मग इथे क्यू आर 16.2 वजा 3.2. तर आपली क्यू आरची किंमत येईल 0.2 मधून 0.2 गेले 0 आणि 16तून 3 गेल्यानंतर 13.
अशा प्रकारे आपल्याला क्यू आरची किंमत 13 मिळेल. आपल्याला क्यू आर काढायची होती. पद्धतीने आपण तिन्ही उपप्रश्नांची उत्तरे काढली आहेत. प्रश्न 19. सोबतच्या आकृतीत केंद्र सी असलेले वर्तुळ केंद्र डी असलेल्या वर्तुळाला बिंदू ई मध्ये आतून स्पर्श करते. बिंदू डी हा आतील वर्तुळावर आहे. बाहेरील वर्तुळाची जीवा ईबी ही आतील वर्तुळाला बिंदू ए मध्ये छेदते. तर सिद्ध करा की रेख ए एकरूप रेख एबी. यामध्ये पक्ष आणि साध्य वेगवेगळं दिलेलं नाही. तर अगोदरचा जेवढा भाग आहे तो आपण पक्षामध्ये घेणार आहोत आणि तर नंतरचा भाग आपण साध्यामध्ये घेणार आहोत. यामध्ये रचना सुद्धा करायची आहे. तर इथे तुम्ही पक्ष आणि साध्य लिहिल्यानंतर इथे एक रचना करायची आहे. तर इथे रचना आपण करूया. रचना आपल्याला रेख एडी व रेख ईडी काढली. या सिद्धतेचे पॉइंट्स असे आहेत. आपण एडी आणि ईडी जोडलेले आहे, ही रचना केलेली आहे. सी हे लहान वर्तुळाचं केंद्र आहे आणि ईडी जोडल्यामुळे हा ईडी जो आहे तो वर्तुळ केंद्रातून जातो, म्हणजे हा व्यास आहे. त्यामुळे लहान वर्तुळाचे 2 अर्धवर्तुळ तयार होतील. ए बिंदू हा सी केंद्र वर्तुळावर आहे. त्यामुळे कोन एईडी हा जो कोन तयार होईल तो अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित कोन आहे. तर अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित कोन असल्यामुळे याचं माप 90 अंश होईल. आता हा जर 90 अंश असेल आणि डी हे मोठ्या वर्तुळाचा केंद्र असेल तर वर्तुळ केंद्रापासून या ई बी या जीवेवर जर लंब टाकला तर तो जीवेचे 2 भाग करेल. म्हणजेच आपल्याला ए आणि ए बी हे एकरूप दाखवता येतील. तर ह्या सिद्धतेचे हे पॉइंट्स आहेत. ह्या पॉइंटनुसार आपल्याला सिद्धता सोडवायची आहे. सुरुवातीला म्हणूया आपण सिद्धता. आता पक्षामधून आपल्याला आवश्यक माहिती घेऊया आपण. केंद्र सी असलेले वर्तुळ केंद्र डी असलेल्या वर्तुळाला बिंदू ई मध्ये आतून स्पर्श करते. हे आपल्याला पक्षात दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ई डॅश सी डॅश डी हा दरम्यानचा संबंध मिळेल. तर याला म्हणायचं स्पर्श वर्तुळाच्या प्रमेयाने. मग इथे आपल्याला रेख ईडी हा लहान वर्तुळाचा व्यास होईल. हा जर व्यास असेल तर हे अर्धवर्तुळ तयार होतील आणि अर्धवर्तुळामध्ये हा जो ई ए डी हा जो कोन आहे तो 90 अंशाचा कोन होईल. म्हणून मापन कोन ई ए डी बरोबर 90 अंश. ला विधान क्रमांक 1 त्याला कारण द्यायचं अर्ध वर्तुळात अंतर लिखित कोन काटकोन असतो. हा जर 90 अंशाचा कोन आहे
आणि डी हे मोठ्या वर्तुळाचं केंद्र असेल तरी केंद्र डी वर्तुळात रेख एडी लंब जीवा ईबी. तर विधान 1 वरून डी हे वर्तुळ केंद्रापासून जीवेवर जर लंब टाकला तर तो जीवेचे 2 समान भाग करेल, म्हणून इथे रेख एई ही एकरूप रेख ए बी, याला कारण देऊ आपण वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो आणि आपलं जे साध्य होतं ते इथे सिद्ध होईल. तर इथे रेख एई म्हणजे ए हा एकरूप होईल रेख ए बी आणि हे सिद्ध. प्रश्न 20 आकृती 3.98 मध्ये रेख ए बी हा केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे. अंतर्लिखित कोन ए सी बी चा दुभाजक वर्तुळाला बिंदू डी मध्ये छेदतो. तर रेख एडी एकरूप रेख बीडी हे सिद्ध करा. पुढे दिलेल्या सिद्धतेतील रिकाम्या जागा भरून ती पूर्ण करा आणि लिहा. त्यासाठी इथे आकृती दिलेली आहे. ही सिद्धता आपल्याला रिकाम्या चौकटीप्रमाणे इथे पूर्ण करायची आहे. तर ती कशी करायची ती आपण बघूया. तर इथे सिद्धतेमध्ये म्हटलेलं आहे पहिल्यांदा रेख ओडी काढला. आता इथे हा ओडी इथं जोडायचा आहे, इथे सिद्धतेमध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर कोन ए सी बी हा जो कोन आहे बरोबर आपल्याला रिकामी जागा भरायची आहे. तर इथे कारण दिलेलं आहे अर्धवर्तुळात अंतर्लिखित कोन. तर अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित कोन असेल तर तो 90 अंशाचा असतो. तर इथे 90 अंश म्हणूया आपण. त्यानंतर कोन डी सी बी हा जो कोन आहे बरोबर आपल्याला लिहायचा आहे. इथे कंसामध्ये दिलेला आहे रेख सी डी हा कोन सी चा दुभाजक. हा जो सी डी आहे तो कोन सी म्हणजे ए सी बी चा जर दुभाजक असेल आणि हा पूर्ण 90 अंश असेल तर दुभाजकामुळे या 90 चे 45 अंश आणि 45 अंश असे 2 भाग होतील. तर इथे हा 45 अंशाचा कोन होईल. मापन कंस डी बी बरोबर इथे आपल्याला रिकामी जागा भरायची आहे. अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. मापन कंस डी बी जो आहे तो ह्या 45 अंशाच्या दुप्पट असणार आहे. म्हणजे कोन डी सी बी च्या दुप्पट असणार आहे. तर हा 45 अंशाचा आहे तर हा 90 अंशाचा होईल. ते मापन कंस डी बी बरोबर 90 अंश असं येईल. त्यानंतर मापन कोन डी ओ बी. मापन कोन डी ओ बी हा जो कोन आहे तो केंद्रीय कोन आहे. तर केंद्रीय कोन त्याच्या संगत कंसाशी एकरूप असतो. तर इथे हा 90 अंशाचा कोन आहे तर इथं केंद्रीय कोन सुद्धा 90 अंशाचा होईल. तर इथे मापन कोन डी ओ बी बरोबर 90 अंश. इथे रिकामी जागा 90 अंश येईल. याला कारण दिलेलं आहे कंसांच्या मापांची व्याख्या. रेख ओ ए आणि रेख ओ बी ह्या एकरूप आहेत कारण त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. तर इथे कारण देऊया आपण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असतील तर त्या सारख्या असतात, समान असतात. याला विधान क्रमांक 2. आता आपल्याला रेषा ओडी ही जी ओडी आहे ही रेख ए बी ची टिंब रेषा आहे. ओडीमुळे इथे हा जो 90 अंशाचा कोन आहे हा जो कंस आहे तो 90 अंशाचा होता आणि त्याचा संगत केंद्रीय कोन हा 90 अंशाचा आहे म्हणजे इथे लंब आहे. आणि इथे ओडीमुळं या ओए
आणि ओ बी हिचे 2 भाग झालेत, म्हणजे ही जी ओडी आहे ती ए बीची लंब दुभाजक आहे. तर लंब दुभाजक रेषा आहे विधान 1 आणि 2 वरून. रेख एडी, ही जी एडी आहे ही एडी जर आपण जोडली, रेख एडी आणि रेख बीडी ही जर बेडी जोडली, डी बिंदू ए बिंदूपासून आणि बी बिंदूपासून समदूर असणार आहे. मग इथे रेख एडी एकरूप रेख बीडी, तर त्याला कारण द्यायचं आहे लंब दुभाजकाचा बिंदू समदूर असतो आणि हे सिद्ध होईल. प्रश्न 21. सोबतच्या आकृतीत रेख MN ही केंद्र O असलेल्या वर्तुळातील जीवा आहे. MN बरोबर 25, जीवा MN वर बिंदू L असा आहे की ML बरोबर 9 आणि डिस्टन्स OL बरोबर 5. तर या वर्तुळाची त्रिज्या किती असेल, त्यासाठी इथे आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये आपल्याला रचना करावं लागणार आहे. या आकृतीमध्ये आपण ही रचना केलेली आहे. O केंद्रापासून OA ही MN या जीवेवर लंब काढला आपण आणि ON ही जोडली. तर आता यामुळे काय होईल, तर आपल्याला वर्तुळाची त्रिज्या काढायची आहे. तर इथे MN जी आहे ती आपल्याला 25 दिलेली आहे. इथं O केंद्रापासून OA हा लंब टाकल्यामुळे हा लंब या जीवेचे 2 भाग करेल, म्हणजे 25चे 2 भाग करेल, 12.5 आणि 12.5. त्यापैकी आपल्याला ML ही 9 दिलेली आहे. तर हा M-L-A हा दरम्यानचा संबंध वापरून आपण AL ही काढू शकतो. तर AL ही काढल्यानंतर काटकोन त्रिकोण OAL चा वापर करून जर आपल्याला AL आणि LO ह्या माहीत असेल तर आपण AO काढू शकतो. आता AO जर काढला आपण, तर AO आपल्याकडे आल्यानंतर AN ही 12.5 आहे. काटकोन त्रिकोण OAN चा वापर करून आपण वर्तुळाची त्रिज्या काढू शकतो. तर ह्या गणिताच्या ह्या स्टेप आहेत. तर इथं सुरुवातीला आपण म्हणूया उत्तर O वर्तुळ केंद्र, रेख OA ही लंब जीवा MN काढली, ही रचना केली आपण. त्यामुळे जीवेचे 2 भाग होतील, MA बरोबर AN, तर ती अर्धी होईल पूर्ण MN च्या. इथे वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. त्यानुसार MN चे 2 भाग होतील. तर आपल्याला MN दिलेले आहे 25. तर 2नी 25 ला भागूया. बेक बे, बेक बे, बेदुनी 4, बेपंचे 10, म्हणजे 12.5 ही MA बरोबर AN आलेली आहे. तर ह्याला विधान क्रमांक 1 म्हणूया. आता आपण दरम्यानचा संबंध वापरूया. इथे M-L-A, MA बरोबर ML अधिक LA. त्यापैकी आपल्याकडे काय काय आहे, MA आपल्याकडे आहे 12.5. हे विधान क्रमांक 1 मधून आपण घेऊ शकतो. आणि आपल्याला पक्षामध्ये ML दिलेले आहे, ML ही 9 दिलेली आहे, त्यावरून आपण LA काढू शकतो. आता आपण इथे MA च्या जागी 12.5 ठेवूया. त्यानंतर ML च्या जागी 9 ठेवूया आणि LA आपल्याला काढायची आहे. आता 12.5 वजा 9 बरोबर LA, म्हणजे
LA ची किंमत काढताना 12.5 असं रफ पानावर घ्या आणि त्यातून वजा करा. 12.5 वजा 9.0 ते 9 मध्ये पॉईंट नाही म्हणजे 0.0 आहे. तर 5तून 0 गेल्यानंतर 5 तसेच राहतील आणि 12तून 9 गेल्यानंतर 3 तर 3.5. अशा प्रकारे आपल्याला LA ची किंमत 3.5 मिळेल. तर इथे आपली LA ही 3.5 आलेली आहे. आता आपल्याला काटकोन त्रिकोण OAL मध्ये मापन कोन OAL बरोबर 90 अंश आहे. वरती लंब असल्यामुळे इथे 90 अंशाचा कोन होईल. तर हा काटकोन त्रिकोण आहे. म्हणजे इथे पायथागोरस सूत्र वापरूया आपण. तर इथे तुम्हाला कच्ची आकृती काढायची असेल तर काढू शकता तुम्ही. तर इथे हा O आहे आणि हा LA हा A आहे. हा 5 दिलेला आहे आणि हा 3.5 आहे. तर हा काटकोन त्रिकोण आहे. OAL हा काटकोन त्रिकोण आहे. यामध्ये पायथागोरस सूत्र वापरायचं आहे. तर इथे आपण कर्ण OL चा वर्ग बरोबर OA चा वर्ग अधिक LA चा वर्ग. त्याला कारण द्यायचे पायथागोरस सूत्र. OL जी आहे ती दिलेली आहे 5 चा वर्ग. तर OA वर्ग तसाच अधिक LA आपण काढलेली आहे. इथे विधान क्रमांक 2 म्हणूया आपण. तर इथे 3.5 चा वर्ग. इथे विधान 2 वरून आता आपल्याला 5 चा वर्ग 25 असतो. OA चा वर्ग आणि 3.5 चा वर्ग करायचा असेल तर तुम्ही करू शकता किंवा एकदा अधिक एकदा वजाने करू शकता. तुम्हाला झेंडे अकॅडमीच्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये वर्ग हे डायरेक्ट कसे करायचे आहेत त्याचे शॉर्ट फॉर्म दिलेले आहेत. तर इथे जर एखाद्या संख्येच्या शेवटी 5 असेल तर त्याचा वर्ग करताना 5चा वर्ग 25 आणि त्या अगोदर 3 आहे. तर एकाच्या पाड्यात 3 नंतर 4 येतो तर 4 त्रिक 12. तर अशा प्रकारे 12.25 असा 3.5 चा वर्ग होईल. आता 25 वजा 12.25 बरोबर A चा वर्ग. जर तुम्हाला ही स्टेप येत नसेल तर हे 3.5 5कडे आणल्यानंतर वजा होतील. तर 2 वर्गांची वजाबाकी एकदा अधिकने एकदा वजाने ह्या स्टेपने सुद्धा तुम्ही ही स्टेप करू शकता. इथे 25 मधून 12.5 हे वजा करायचे आहेत. कच्चं पान घ्या, त्यावर 25.00 घ्या आणि त्यातून 12.25 वजा करा. मग इथे शून्यातून 5 जात नाही तर इथे आपण हातचा घेऊया. इथे 4, इथे 10 झाले. इथे हातचा घेतल्यानंतर इथे 9 आणि इथे 10. तर 10तून 5 गेल्यानंतर 5 वरती, 9तून 2 गेल्यानंतर इथे 7 वरती पॉईंट, 4तून 2 गेल्यानंतर 2 वरती आणि 2तून 1 गेल्यानंतर 1. 12.75. तर OA चा वर्ग बरोबर 12.75. याला विधान क्रमांक 3 म्हणूया. आता OA चा वर्ग जो आहे तो 12.75 ही किंमत आपल्याला परत वापरायची आहे काटकोन त्रिकोणामध्ये. त्यामुळे त्याचं वर्गमूळ काढू नका. हा 12.75 हा पूर्ण वर्ग नाही, त्यामुळे त्याचं वर्गमूळ जे आहे ते पूर्ण वर्ग नसल्यामुळे इथे वेळ घालवू नका, हे तसंच ठेवा. आता आपल्याला हा OA जो आहे तो त्याचा वर्ग मिळालेला आहे 12.75 आणि ही जी आहे AN ही आपण विधान क्रमांक 1 मध्ये 12.5. आता आपण हा काटकोन त्रिकोण वापरायचा आहे. इथे आता ह्या काटकोन त्रिकोणाचा वापर करायचा आहे. इथे हा 90 अंशाचा कोन आहे. इथं A आहे, हा O आहे आणि हा N आहे. त्यापैकी हा 12.5 आहे. आपल्याला वर्तुळाची त्रिज्या ON काढायचे, याचा वर्ग भेटलेला आहे. तर OA चा वर्ग इथे आपण काटकोन त्रिकोणाचा वापर करूया. तर इथे त्रिकोण
OAN मध्ये कोन OAN बरोबर 90 अंश. तर इथे पायथागोरस सूत्रानुसार याचा कर्ण जो आहे तो ON चा वर्ग, त्यानंतर बाकीच्या राहिलेल्या बाजू OA चा वर्ग अधिक AN चा वर्ग. तर हे पायथागोरस सूत्र. ON ही जी त्रिज्या काढायची आपल्याला, ON चा वर्ग तसा ठेवूया. OA चा वर्ग जो आहे तो आपण डायरेक्ट किंमत मिळवलेली विधान क्रमांक 3 मध्ये OA चा वर्ग आहे 12.75. इथं ती तशीच किंमत घेऊन टाका. AN जो आहे तो आपला 12.5 या ठिकाणी आहे, त्याचा वर्ग करायचा आहे. हा वर्ग होता डायरेक्ट, इथं आपण वर्गाची किंमत इथं वर्ग करायचा आहे. तर इथे विधान 1 आणि 3 वरून ON चा वर्ग 12.75 अधिक, आता इथं 12.5 चा वर्ग करायचा आहे. तर इथे 5 जर एकक स्थानी असेल तर वर्ग करताना 5 चा वर्ग 25, त्याने 5 च्या अलीकडे 12 ही संख्या आहे. एकाच्या पाड्यामध्ये 12 नंतर 13 येतात, तर 12 आणि 13 यांचा गुणाकार करायचा. 12 नंतर 13 येतात, तर 12 आणि 13 गुणाकार. तर इथं 13 दुने 26, 7 2, 13 एके 13 आणि 2 15. तर 156 अशा प्रकारे आपल्याला मिळालेले आहे. इथं 12.5 ला 12.5 ने गुणल्यानंतर 2 दशांश स्थळ येतील, म्हणजे इथे 1 आणि 1 2. तर इथे 156.25 अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी 12.5 चा वर्ग हा शॉर्टकटमध्ये आपण काढलेला आहे. या दोघांची बेरीज करताना 12.75 मध्ये 156.25 मिळवायचे आहे. आता ही बेरीज करायची आहे. 5 आणि 5 10, हातचाला 1, 7 आणि 2 9 आणि 1 10, पॉईंट हातचाला 1, 1 आणि 2 3 अधिक 6 बरोबर 9. त्यानंतर 1 आणि 5 6 आणि 1 म्हणजे 169. तर ON वर्गाची किंमत 169.00 अशी आलेली आहे. म्हणजे ON वर्ग बरोबर 169. आता 169 हा 13 चा वर्ग आहे, म्हणून इथं ON बरोबर 13. तर इथे वर्ग मूळ घेऊन अशा प्रकारे आपल्याला वर्तुळाची त्रिज्या ON मिळालेली आहे. तर इथे वर्तुळाची त्रिज्या ON बरोबर 13. आता इथे एकक काय आलेलं नाही, त्यामुळे आपण एकक शब्द वापरू शकता किंवा 13 इतकं ठेवू शकता तुम्ही. तर इथं ON ची किंमत 13 येईल. झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.